नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी वितरित केला जाणार, अशी विचारणा शेतकऱ्यांद्वारा केली जात होती. त्याबद्दलचं महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये तर असा संभ्रम निर्माण झालेला होता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद करण्यात आलेली आहे, कारण या योजनेचा जो हप्ता आहे तो 6वा हप्ता येऊन खूप दिवस झाले, तरीही 7व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि 7व्या हप्त्याच्या संदर्भात कुठलंही शासनाकडून अपडेट देण्यात आलेलं नव्हतं. परंतु 3 सप्टेंबर 2025 रोजी यासंबंधीचा जी.आर. निर्गमित करून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. चला तर मग पाहूयात की काय आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 3 सप्टेंबर 2025 रोजी हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. हा जो निधी आहे तो 7व्या हप्त्यासाठी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा, 5वा हप्ता तसेच 6वा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक 3, 4, 5, 6, 7, 8 व 9 अन्वये वितरित करण्यात आला आहे. म्हणजे आतापर्यंत 6 हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते 2/8/2025 रोजी करण्यात आलेलं आहे. आणि 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचा माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनात प्राप्त झाला आहे. कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या एफटीओ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरीज आधार डिसीडेड बेनिफिशरी याकरता एकूण 1932.72 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यासाठी जो लागणारा निधी आहे 1932.72 कोटी तो निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच या हप्त्याचं वितरण हे तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाईल. डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे तुमच्या जमा केले जातील. हे पैसे ज्या दिवशी जमा केले जातील त्याची तारीख निश्चित झाल्यानंतरही त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा